राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ मंत्रालय देवेंद्र फडणवीसांकडे आलं आणि त्यांनी आपल्या चाणाक्ष अर्थतज्ञ नीतीने जो काही अर्थसंकल्प सादर केलेला आहे, हा अर्थसंकल्प येणाऱ्या वर्षामध्ये आणि त्या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राला किती विकासात्मक आणि सर्वांगीण विकासाकडे घेऊन जाणार आहे याच्यावर आपण संक्षिप्त स्वरूपात चर्चा करणार आहोत. पण या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये असलेले नेमके कंगोरे काय आहेत, राजकीय कंगोरे काय आहेत, अर्थशास्त्रीय कंगोरे काय आहेत आणि सामाजिक कंगोरे काय आहेत हे आपण समजून घेणार आहोत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि अभ्यासू पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्याकडून. शैलेंद्रजी, आज देवेंद्र फडणवीसांनी जो अर्थसंकल्प सादर केला हा खरं तर 12वा अर्थसंकल्प ठरला असता जर तो अजित पवारांनी सादर केला असता तर. पण दुर्दैवानं आज अजित पवार आपल्यामध्ये नाही आहेत. या अर्थसंकल्पावर अजित पवारांची झाक किती दिसते आणि देवेंद्र फडणवीसांची छाप किती दिसते? अजित पवारांची झाक म्हणण्यापेक्षा स्वतः फडणवीस यांनी असं जाहीर केलं होतं की हा कठोर अर्थसंकल्प असेल. म्हणजे अजित पवार ज्या गोष्टीसाठी ओळखले जायचे की नाही हे करता येणार नाही असं स्पष्ट म्हणायचे, तर तसं ते म्हणाले होते की कठोर अर्थसंकल्प असेल. पण बजेट पाहिल्यानंतर असं वाटतं की तसा काही कठोर अर्थसंकल्प हा नाही. आणि दुसरीकडे आत्ता इलेक्शन इयर नाही आहे, कुठल्याही प्रकारे निवडणुका नाहीत, जवळपास सगळ्या निवडणुका संपून गेल्या आहेत आणि 3-3.5 वर्षांनी महाराष्ट्रात निवडणुका आहेत. हे जर लक्षात घेतलं तर एक खूप मोठी संधी होती असं मला वाटतं की खऱ्या अर्थाने कठोर अर्थसंकल्प सादर करण्याची. आणि तो कठोर करताना म्हणजे काय, म्हणजे फॉर एक्झाम्पल 8.25 लाख कोटीचा अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये 36,000 कोटी लाडकी बहीण योजनेसाठी, 35,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी होणार म्हणून जी प्रतीक्षित होती निवडणूक जाहीरनाम्यातले जे आश्वासन होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, तर ती कर्जमाफी केली आहे. ती कर्जमाफी किती, अर्थातच छोट्या शेतकऱ्यांसाठी ज्यांचं 2 लाख रुपयाचं कर्ज आहे ते माफ होणार आहे. आणि जे पात्र ठरतील, ते पात्र म्हणजे काय, तर ते छोटे शेतकरी असले पाहिजेत. म्हणजे 100 एकरवाला अब्जाधीश शेतकरी त्यात येणार नाही अशी आपण आशा करूया आता, कारण आधीच्या 17,000 कोटीच्या केंद्राच्या कर्जमाफीत असे काही लोक आले होते. त्यामुळे आता त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया. परंतु हा अर्थसंकल्प एकीकडे कठोर नाही, दुसरीकडे कर्जमाफी शेतकऱ्यांची दिली आहे. ती देतानाच ते जे 35,000 कोटी आणि 36,000 कोटी लाडकी बहीणचे हे साधारण 70,000 कोटी आहेत, ते एकूण 8.25 लाख कोटीच्या अर्थसंकल्प 10% रक्कम आहे. त्यामुळे कल्याणकारी राज्यामध्ये राज्य सरकारला हे अधिकार असतात की आपल्याला लोकप्रिय घोषणा वाटल्या तरी सुद्धा एकीकडे त्या लोकप्रिय घोषणा केल्यानंतर अनेक लोकांना, म्हणजे त्यांच्या मतदारांपैकी अनेकांना त्या रुचत नाहीत की हे का फुकट पैसे वाटताय, का फुकट धान्य वाटताय, का आमच्या टॅक्सपेअरचे पैसे का देत आहे. कारण सामान्य प्रामाणिक कर देणारा माणूस हाही महत्वाचा आहे, तो यांचा मतदार असतो ना. त्यामुळे जर आपण पाहिलं तर सदाशिव पेठेतल्या एखाद्या साध्या पुणेरी माणसापासून ते नाशिक मधल्या मुंबई नाक्यावरच्या एखाद्या रिक्षा चालकापर्यंत किंवा अगदी मुंबईतल्या एखाद्या उद्योगपतीपर्यंत ज्या वेळेला आपण या अर्थसंकल्पाकडे बघतो, आता काही वेळापूर्वी अर्थसंकल्पाच्या आधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले, त्यावेळेला ते असे गमतीने म्हणाले की या अर्थसंकल्पाची प्रतिक्रिया मी आताच तुम्हाला देऊ का. माझ्याबरोबर बोलताना ते म्हणाले की हा अर्थसंकल्प गरीबाला गरीब करणारा, श्रीमंताला श्रीमंत करणारा असेल. ही जरी त्यांची कोपरखळी असली तरी अर्थसंकल्पातून आपलं काही साध्य होतंय हे सामान्य शेतकऱ्याला, बळीराजाला, लाडक्या बहिणीला लक्षात आणून देण्या इतकं हे सरकार या अर्थसंकल्पातून आपल्याला सक्षम दिसतंय का? 2 गोष्टी अशा आहेत की म्हणजे 2 पातळीवर कॉमेंट करता येईल. की उद्धव ठाकरे असं म्हणाले की मी अर्थसंकल्प मांडायच्या आधीच अशी कॉमेंट देऊ का की गरीबाला गरीब करणारा आणि श्रीमंताला श्रीमंत करणारा. कारण त्यांच्या कॉमेंटच्या स्टिरिओटाईप आहेत. म्हणजे मुख्यमंत्री असताना मला बजेटमधलं काही कळत नाही आणि मला त्यात काही रस नाही असं सांगणारे ते मुख्यमंत्री आहेत. तर त्यांच्याकडनं फार वेगळी अपेक्षा नाही करता येणार. थोडं हार्श वाटलं तरी सुद्धा, कारण असं कुठला मुख्यमंत्री म्हणतो की मला बजेटमध्ये रस नाही आणि मला त्यात काही जाणून घ्यायची पण इच्छा नाही, हे फारच म्हणजे गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेवर म्हणजे ठीक आहे, ते पॉलिटिकली काय करायचं ते करतील. पण सामान्य माणसाला, म्हणजे रिक्षावाल्याला तुम्ही म्हणलं तिथल्या किंवा सदाशिव पेठेतल्या माणसाला, मुळामध्ये बजेट किंवा अर्थसंकल्प करताना हीच तर कसरत असते की सगळ्यांना आपल्याला आनंदी ठेवता येत नाही. कुठेतरी क्रॉस सबसिडायझिंग होतं. म्हणजे ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात. आपण हे मराठी मधली म्हण आहे की जगातली सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. राज्याची स्थिती नाजूक आहे तर आहे, नाजूक आहे,
ते मुख्यमंत्र्यांनी मान्यही केलंय. पण एकीकडे अमेरिका जशी डेट इकॉनॉमी आहे तसं आपणही एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, वर्ल्ड बँक असेल, त्यांच्या मदतीनं, कारण त्यांची कर्ज लॉंग टर्म मिळतात. जपानचा जायका आहे 0% कर्ज मिळतं, कारण तिथे त्यांची इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह मध्ये जाते. 100चे 80 रुपये होतात, ते 100चे 100 मिळाले भारताकडनं तरी त्यांना चालणार आहेत 5 वर्षांनी. म्हणून त्याच्या आधारे आपण अनेक प्रोजेक्ट्स करत असतो. त्यामुळे अनेक असे मोठे प्रोजेक्ट्स आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर किंवा पायाभूत सुविधांवर 21% जास्ती गुंतवणूक करणं हे महाराष्ट्राने आता केलंय. म्हणजे मी त्याची भलावण करायची म्हणून म्हणत नाहीये. भारतीय जनता पक्षाचं सरकार जिथे जिथे सत्तेवर होतं तिथे ते इन्फ्रास्ट्रक्चरची मोठी कामं करतात आणि ती दृश्य स्वरूपात दिसतात. शैलेंद्रजी, ती जर आपण कामं पाहिली तर आता या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये घेतलेला जो एक महत्वाचा निर्णय आहे की ज्या गावची लोकसंख्या 1000 असेल ती गावं सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याने जोडली जाणार आहेत आणि जवळपास 4000 कोटी रुपये हे आपल्याला जागतिक बँकेने दिलेले आहेत. तर अशा पद्धतीत जर समजा संपूर्ण महाराष्ट्राचं कॉन्क्रिटीकरण झालं तर कदाचित उद्या तुमच्या आमच्या शेतामध्ये पण सिमेंटचंच पीक येईल की काय अशी भीती वाटण्या इतपत या अर्थसंकल्पामध्ये भीती तुम्हाला जाणवते का? नाही, थोडंसं मला असं वाटतं वेगळ्या दृष्टीने पाहायला पाहिजे. मला वाटतं पहिल्या मंत्रिमंडळात 14 ते 19 दिलीप कांबळे राज्यमंत्री होते आणि त्यांनी एकनाथ खडसेंचे आणि त्यांनी ही एक गोष्ट मांडली होती आणि ती बरोबर आहे की अटल बिहारी वाजपेयी जे खूप मोठे नेते होते, भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानही होते, ते कायम असं म्हणायचे की गावं जी आहेत ती रस्त्यांनी जोडा, त्या रस्त्याने बस जाते, रस्ता जातो, बस जाते आणि मग विकासही जातो. तसं दूरदराज किंवा दुर्गम भागांपर्यंत आजही कम्युनिकेशन पोचत नाही. मोबाईल टेक्नॉलॉजीने IT खूप क्रांती केली म्हणून आज आपण बघतो की शहरी भागात जसं आपल्याकडे घरकामाला येणारे लोक फोनवरनं कळवतात मी येणार नाही उद्या आणि आपल्याला ते ज्यांच्याकडे काम करतात त्यांना म्हणतात काय बाई तुम्ही पाहिलं नाही का व्हॉट्सअप, मी केला ना मेसेज, मी येणार नाही. आपल्याला एकीकडे बरं वाटतं कारण आपण मोबाईल वापरतोय सगळे. तसं दुर्गम खेड्यांमध्ये आजही विधानसभेत जे प्रश्न आले त्याच्यात मुलांना जायला नेणारी वाहनं त्यांची अवस्था वाईट आहे, त्याच्यानंतर वीज पोचत नाही, काही ठिकाणी शेताला पाणी देता येत नाही, ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्याच्यावर रस्ते कॉन्क्रीटनी जोडलं जाणं याचा अर्थ शेतात कॉन्क्रीट नाही येणार, रस्ते फक्त होणार आहेत की जे गावांना जोडतात, ते जोडणारे रस्ते कॉन्क्रीटचे होतील. याचा अर्थ शेत कॉन्क्रीटचे नक्की होणार नाही. पण रस्ते गेले तर तिथं गाड्या जातात, गाड्या गेल्या की विकास होतो आणि मॅन्युफॅक्चरिंगलाही काही प्रमाणात फरक पडतो. त्याचं कारण असं की 2 व्हीलरची इंडस्ट्री पण वाढू शकते. त्याचं कारण जर रस्ते चांगले झाले तर तिथे जाणं सोपं जातं. म्हणजे आजही आपण बघतो की मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यामधलं ट्रॅफिक प्रचंड वाढले. फक्त विषमता जी आहे ती विकासातली अशी की पुणे मुंबई नाशिक या पट्ट्यातच ग्रोथ आहे, बाकी महाराष्ट्रावरती होणार का आणि तो समतोल विकास होणार का त्या आव्हानाबद्दल याच्यात खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेलं दिसत नाही. आज ज्या वेळेला पत्रकार परिषद झाली त्यावेळेला मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाजूला 2 उपमुख्यमंत्री बसले होते. प्रत्यक्षात आजी माजी मुख्यमंत्री होते व्यासपीठावर आणि एक उपमुख्यमंत्री ज्या सुनेत्रा पवार आहेत त्या आपल्या बरोबर तिथे दिसत होत्या. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा काळ किंवा त्यांनी घेतलेले आर्थिक निर्णय आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले आर्थिक निर्णय की जे स्वतः अजित पवार अर्थमंत्री असतानाही घेतले गेले आणि त्यानंतर आता तर ते स्वतः अर्थमंत्री म्हणून काम पाहतात, या दोन्हीमध्ये ज्या आर्थिक तरतुदी आणि जो काही शासकीय पैसा आहे त्याचा विनियोग तुम्हाला कसा दिसतो? नाही, 2 गोष्टी अशा आहेत की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा मला वाटतं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसच होते, त्यांनीच बजेट मांडलंय मुळात आणि मग नंतर अजित पवार आले त्या सरकारमध्ये. परंतु त्यामुळे आर्थिक दिशा अशी काही फार मोठी बदलली अशातला भाग नाही. त्याचं कारण असं की मुळामध्ये एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री होते ते भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानेच होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला जो कार्यक्रम राबवायचा असतो तो राबवतात. तो मुख्यत्वे इन्फ्रास्ट्रक्चरची वाढ मोठ्या प्रमाणात करतात. म्हणजे आता सुद्धा देवेंद्र फडणवीसांची जी प्रतिमा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना इन्फ्रामॅन अशी केली होती त्यालाही श्रेय देण्यासाठी एकनाथ शिंदेची जाहिराती अशी आले की हे रस्ते मी केले, हे मी केलं, ते मी केलं. तर हे पॉलिटिकल वॉर आहे. पण भारतीय जनता पक्षाची ब्रॉडर लाईन ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची असते कारण ते दृश्य स्वरूपात दिसतं आणि ते केलेलं काम सांगावं लागत नाही. त्यामुळे नितीन गडकरींच्या काळात झालेला मुंबई पुणे रस्ता असेल, वांद्रे वरळी सी लिंक असेल, असे मोठे प्रोजेक्ट किंवा मेट्रो, आता मेट्रोचं नेटवर्क बहुतांश या सरकारच्या काळात झालं ही वस्तुस्थिती आहे ना. तर त्यामुळे ते एकनाथ शिंदेच्या काळातली आर्थिक धोरणं आणि फडणवीसांच्या फार फरक पडला असं मला वाटत नाही. म्हणजे तर कदाचित वेगळं होऊ शकतं. या अर्थसंकल्पातला मास्टर स्ट्रोक काय आहे? मास्टर स्ट्रोक पॉलिटिकली स्पीकिंग कर्जमाफी आहे, परंतु आता निवडणूक कुठलीही नाही आहे. मला असं वाटतं की इन्फ्रास्ट्रक्चरवरची इन्व्हेस्टमेंट 21% वाढवणं
ही फार मोठी आणि ती मास्टर स्ट्रोक पेक्षा तो हॉलमार्क आहे. त्यांना माहिती आहे की आत्ता प्रोजेक्टची इन्व्हेस्टमेंट वाढवली तर 3 वर्षांनी आपल्याला फायदा होणार आहे. जसं राज्यसभेचे उमेदवार देतानाही विविध जाती धर्माचे किंवा वेगळ्या कम्युनिटीचे देताना 2029 डोळ्यासमोर आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला निवडणूक विनिंगचं मशीन म्हणतात. त्याचं कारण काय? ते आजचा विचार करत नाहीत. ते आत्ता 29ची तयारी करतात आणि पावलं टाकायला लागतात. बाकीचे लोक इलेक्शनच्या 4 महिने आधी जागे होतात. ही अडचण आहे आणि ते त्यांच्या बजेटमध्येही दिसतं, त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीत दिसतं आणि डे टू डे वागण्यातही दिसतं. ते सतत पुढचा विचार करतात म्हणून पुढची युद्ध जिंकतात असं आत्ता तरी वाटतंय. या अर्थसंकल्पामधून विरोधकांना कोणताही जोरकस असा विरोध करता आलेला नाहीये. ही त्यांची विरोधक म्हणून असलेली म्हणजे त्यांचा शक्तिपात आहे की त्यांना असा काही मुद्दाच सोडलेला नाहीये देवेंद्र फडणवीसांनी? नाही, मला असं वाटत नाही. बजेट हे मी जसं म्हणालो की ही संख्याशास्त्रीय जगलरी देखील असते. ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात. म्हणजे इकडे हे जास्ती घेतलंय, ते कमी घेतलंय. शेवटी ती संसारात सगळं जुळवाजुळव करावी लागते. तसा प्रकारे व्हायचं तर सोंग करता येत नाही. आर्थिक परिस्थिती वाईट आहे किंवा कमजोर आहे किंवा कमकुवत आहे, पण ती आणखीन खराब होणार नाही ही काळजी ते घेत आहेत. तसं विरोधकांकडे अनेक मुद्दे आहेत. म्हणजे बजेटवरची भाषणं करताना किंवा बजेटवर जी विभागनिहाय चर्चा होईल त्या चर्चांमध्ये अनेक विरोधी पक्षातले नेते या पक्षाची पिसं काढतील सरकारची आणि त्यांच्यावर कठोर टीका करतील. प्रोव्हायडर त्यांनी तसा अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासू नेते त्यांच्यात नाहीत असं नाही आहे. म्हणजे जयंत पाटील आहेत, अनेक नेते आहेत, भास्कर जाधव आहेत, अनेक लोक हे चांगली भाषणं करतील आणि या बजेटमध्ये कशा कमकुवत गोष्टी आहेत, कमी गोष्टी आहेत आणि कसं चुकीचे फोकस आहेत हे निश्चितपणे सांगतील आणि त्याला मुख्यमंत्री शेवटी उत्तरही देतील. त्या चर्चेमधनं त्यावेळेला बरंचसं निराकरण होईल. पण या बजेटवर टीकाच करता येत नाही अशातला भाग नाही, कारण अनेक वेळेला हा प्रायोरिटीचा प्रश्न असतो. त्यामुळे विरोधक हे मुद्दे निश्चित मांडतील आणि पुढच्या आठवड्यात आपल्याला ते बघायला मिळेल. हे आहेत शैलेंद्र परांजपे, महाराष्ट्रातील अभ्यासू पत्रकारांपैकी एक असलेले राजकीय विश्लेषक. त्यांच्या मते विरोधकांना या बजेटवर टीका करण्यासाठी पुरेसा वाव आहे. अर्थात विधान भवनामध्ये किंवा विधिमंडळामध्ये जे विरोधक आहेत त्यांच्याकडे तितकी इच्छाशक्ती आणि तितकी अभ्यासू वृत्ती आहे की नाही हे येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला कळू शकणार आहे. माझी सहकारी जान्हवी जाधवसह मी राजेश कोचरेकर, टाइम महाराष्ट्र, विधान भवन, मुंबई.